नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 5 मे रोजी अंगारक चतुर्थी आली आहे, तर या दिवशी इच्छापूर्ती कलश कसा भरावा आणि हा कलश भरल्याने काय फायदे होतात, तर आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पाची उपासना केल्याने जीवनातील संकटे दूर होतात। या दिवशी आपल्या मनातील इच्छा बाप्पांपर्यंत पोहोचण्यासाठी कलश भरण्याचा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनात काही अडथळे येत असतील तर 5 मे रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर हा उपाय आणि विधी नक्की करा। अंगारकी संकष्ट चतुर्थी ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते। जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी असे संबोधले जाते। या दिवशी केलेले उपवासाचे महत्त्व अनन्यसाधारण असून असे मानले जाते की केवळ एका अंगारकीचा विधिवत उपवास केल्याने भाविकांना वर्षभरातील 21 संकष्ट चतुर्थीच्या उपवासाचे पुण्य फल प्राप्त होते। हा दिवस गणपती बाप्पा आणि मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याने या दिवशी केलेली आराधना कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी आणि कामातील सर्व विघ्ने दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी ठरते। रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचे दर्शन घेऊन आणि त्याला अर्घ्य अर्पण करून हा उपवास सोडला जातो। त्यामुळे मनातील शांती आणि जीवनातील समृद्धी लाभते। 5 मे 2026 रोजी येणारी अंगारक संकष्ट चतुर्थी ही विशेष फलदायी आहे। हा शुभ मुहूर्तावर इच्छापूर्ती कलश भरल्यास गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात। असे मानले जाते की या उपायाची सविस्तर विधी आणि त्याचे लाभ आपण बघूया। हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांब्या किंवा पितळाचा एक कलश, अक्षदा, सुपारी, नाणे, हळदी कुंकू, फुले आणि 21 दुर्वांची जुडी लागेल। सर्वात आधी उजव्या हातात थोडे पाणी घ्या। डाव्या हाताने पाणी, अक्षदा, हळदी कुंकू आणि फुलं हातात घेऊन मनात बाप्पांचे स्मरण करा। तुमच्या मनातील इच्छा किंवा संकल्प बाप्पांना सांगा आणि ते पाणी ताम्हणात सोडून द्या। आता तो कलश घ्या, त्यात शुद्ध पाणी भरा आणि पाण्यात एक सुपारी, एक नाणे, थोडे हळदी कुंकू, फुलं आणि अक्षदा टाकाव्यात। कलशाच्या मानेभोवती मंगलमयी रक्षासूत्र बांधावे। ओम गण गणपतये नमः या मंत्राचा मनोभावे जप करत कलशावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढावे। त्यावर हळदी कुंकू वाहून कलशाचे पूजन करावे। कलशात 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी। हा कलश बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा देवघरात सुरक्षित जागी ठेवावा। दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा कशी करायची, तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर कलशातील दुर्वांसह ते पाणी वाहत्या पाण्यात सोडून द्यावे। जर वाहते पाणी जवळ उपलब्ध नसेल तर त्या दुर्वा निर्माल्यात टाकाव्यात आणि कलशातील पाणी घरातील तुळशीच्या किंवा अन्य फुलांच्या कुंडीत अर्पण करावे। हा उपाय केल्याने इच्छापूर्ती श्रद्धेने हा कलश भरल्यास प्रलंबित असलेले म्हणजे जे कामे आपले खूप दिवसापासून बाकी आहे ती कामे मार्गी लागतात, नकारात्मकता दूर होते। कलशात वापरलेले पाणी आणि मंत्रजप घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात। कलशातील नाणे किंवा सुपारी ही समृद्धीचे प्रतीक असून त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते। तसेच मंगळ दोषावर उपाय, अंगारकीच्या दिवशी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाचे प्रतिकूल परिणाम कमी होतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद।